नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. चीनच्या बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण बघायला मिळते आणि त्याचा परिणाम थेट भारतीय बाजारावर या आठवड्यामध्ये बघायला मिळालेला आहे. कारण आपण बघतोय की कमालीची घसरण तिकडे देखील पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये ही घसरगुंडी जी आहे ती बघायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यामध्ये काय चित्र असू शकतं बाजाराचं, गुंतवणूकदारांनी नेमकं काय याच्यापासून बोध घ्यायला हवा, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबतच आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, स्वागत तुमचं. धन्यवाद. आणि सुरुवातीला आपण चीनच्या बाजाराबद्दल प्रामुख्याने बोलू, चीनच्या मार्केटबद्दल बोलू. एक आपण चार्ट दाखवणार आहोत आपल्या प्रेक्षकांना आणि त्यातून आपण पुढे जाणार आहोत. आपण बघूया. जर आपण हा बघितला अश्विन, ही वर्षाची सुरुवात झालेली आहे स्टॉक मार्केटला आणि ही US डॉलर टर्म्स मध्ये आहे. तर तू बघशील तर साधारणतः 16-17% चीनचा बाजार शुक्रवारपर्यंत कोसळला होता, 14 जानेवारीपर्यंत. आणि त्या कम्पॅरेटिव्ह मध्ये हा डॉलर मधला आहे. भारतीय बाजारपेठ साधारणतः 6-6.5% 1 जानेवारीपासून आतापर्यंत खालती येताना आपल्याला बघितलंय. यातल्या 3 ज्या वेव्हज आहेत त्या आपण प्रेक्षकांना, आणि एक जी आहे ती US मार्केट आहे जे त्याचा परफॉर्मन्स आहे. एकंदरीत जर आपण बघितलं ना तर चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर घसरण होताना दिसते आणि त्या घसरणीचे पडसाद बाकी पूर्णतः जागतिक बाजारपेठेवरती होताना दिसतात. म्हणजे काही देशांचा अपवाद वगळता सगळेच देशांचे सेन्सेक्स आहेत, स्टॉक मार्केट्स आहेत, त्यांनी घसरण अनुभवली आहे गेल्या वर्षामध्ये या सुरुवातीच्या 14-15 दिवसामध्ये. आणि जिकडे जिकडे मी आता जातोय तिकडे केवळ एकच प्रश्न परत येतोय. गेल्या वर्षी चायनामध्ये जेव्हा आपण बघितलं होतं साधारणतः ऑगस्टच्या सुमारास एक चायनामध्ये घसरण झाली होती. त्यानंतर परत चीनच्या ड्रॅगनने कुठेतरी डोकं वरती काढताना आपल्याला दिसलंय. बरोबर. याच्यामध्ये आपण पुढच्या मुद्द्यांकडे जाऊया. चीनची घसरण फक्त शेअर बाजारापुरती मर्यादित नाही आहे, तर बॉन्ड मार्केटमध्ये देखील जोखीम बघायला मिळते. त्याबद्दल काय सांगा? नाही, आपण जर बघितलं ना की चीनचा बाजार आता आपण बघतोय की एवढा कोसळला आहे गेल्या काही दिवसांमध्ये. आणि आपण तो चार्ट दिसेल आपल्याला की चीनच्या मार्केट्सनी गेल्या 2 वर्षामध्ये, लास्ट 2 इयर्स मध्ये दुसरा चार्ट बघूया आणि मग आपल्या प्रेक्षकांना सांगूया. जर आपण हे बघितलं तर गेल्या 2 वर्षातला हा हे आहे, तर ती सूज जी आहे, जी चढ जो दिसतोय आपल्याला गेल्या काही दिवसांमधला आणि मग करेक्शन आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या घसरणीनंतर देखील आत्तापर्यंत चीनचे 2 वर्षाचे रिटर्न 50% आसपास होते वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये. म्हणजे ही जी घसरण झाली मध्ये त्याच्यानंतर देखील जूनमध्ये जी घसरण झाली त्यानंतर देखील मार्केटचे 2 वर्षाचे रिटर्न 50% वरती आपल्याला दिसत होते. आणि त्या अगेन्स्ट आपण जर भारतीय बाजारपेठेचं बघितलं तर तेवढे रिटर्न्स आपल्याला 2 वर्षामध्ये दिसत नाहीयेत. आपण असं म्हणतोय की घसरण आहे, पण ही घसरण कुठनं होते हे बघितलं पाहिजे आपण. आणि 2 वर्षापूर्वीची लेवल जर आपण बघितली तर त्यापासून आतापर्यंत देखील म्हणजे असं सिग्निफिकंट करेक्शन चायना मार्केटमध्ये झालंय असं आपल्याला अगदीच म्हणता येणार नाही जर गेल्या वर्षभराचा जी आलेला चढ उतार बघितलं. खरं. आपण पुन्हा एकदा ग्राफिकवर जाऊया. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की कशा प्रकारे चीनमध्ये घडामोडी घडताना बघायला मिळतात. आपण पुन्हा एकदा नजर टाकूया पहिल्या ग्राफिक्सवर. माझ्या मते चीनची जी घसरण आहे ही शेअर बाजारापुरतीच मर्यादित नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम सिरियस आहे नक्कीच. आणि पण त्याहून महत्वाचं आपण ही पार्श्वभूमी जर बघितली ना तर ती जास्त धोकादायक किंवा जास्त भीतीदायक अशी आहे असं मला वाटतं. की चायनामध्ये आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे काय झालं होतं गेल्या काही वर्षांमध्ये की रिअल इस्टेटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बबल आलं होतं. इनफॅक्ट मी काही आर्टिकल्स वाचत होतो तिकडे घोस्ट सिटीज म्हणजे शहराच्या शहरात बांधली गेली आणि ज्यामध्ये तिकडे कोणी राहत नव्हतं. तर ही रिअल इस्टेटमध्ये एक फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी गुंतवणूक केली. तिकडे एक बबल तयार झालं. आता ते बबल मधनं तो क्रॅश कसा सांभाळायचा तर त्यासाठी सरकारने परत त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता असं सांगितलं. बरोबर. आणि मग शेअर बाजार इन्फ्लेट व्हायला लागलं. सो आय थिंक हा एक जो प्रॉब्लेम आहे हा शेअर बाजारातनं दिसतोय आपल्याला. बरोबर. पण ओव्हरऑल इकॉनॉमीचा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणावर आहे. बँकांनी देखील फार मोठ्या प्रमाणावरती लोकांकडनं शॅडो बँकिंग ज्याला म्हटलं जातं की लोकांकडनं पैसे घेतले आणि ते कंपन्यांमध्ये लोअर क्वालिटीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केले. त्यांना हायर इंटरेस्ट रेट देता यावे ह्यासाठी. आता त्या कंपन्यांनी हायर इंटरेस्ट रेट देता यावे ह्यासाठी ते पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली होती. सो हे सगळं असं आपण बघितलं ना तर चक्र आता कुठेतरी संपायच्या सायकल हे आता अडकत आहे कुठेतरी आणि त्याचा हा परिणाम म्हणून
चायनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रॉब्लेम होताना दिसतो. बरोबर. याच्यामधलेच आणखी काही मुद्दे आपण आणखी एका ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. खास करून बाजारपेठेतल्या घसरत्या मागणीमुळे कशा प्रकारे निर्यातीवर परिणाम होतोय हे देखील आपल्याला नाईक सरांकडून जाणून घ्यायचं. नाईक सर, आणि ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि आपण आपल्या कार्यक्रमात आधी देखील सांगितलं की चायनाला केवळ प्रोड्यूस कसं करायचं लोअर कॉस्टसाठी हे माहीत होतं आणि लोअर कॉस्ट हा एक फार महत्वाचा त्यांचा बेनिफिट असं म्हणजे त्यांचा USP असा होता. पण आता कसं झालंय की ओव्हरऑल एंटायर वर्ल्ड स्लो डाऊन होते. भारत त्यांची बाजारपेठ चायनाची स्वतःची बाजारपेठ नसून ती जागतिक बाजारपेठेसाठी ते सप्लाय करत होते, ते प्रोड्यूस करत होते. ह्या परिस्थितीमध्ये काय झालं तर एक तर मागणी कमी व्हायला सुरुवात झाली जागतिक बाजारपेठेतनं. दुसरीकडे चायनामध्ये एजिंग पॉप्युलेशन म्हणजे वाढत्या वयाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते पॉप्युलेशन वय वाढत असल्याने सरासरी वय वाढतंय तर जे वर्किंग फोर्स आहे वर्किंग क्लास आहे त्याचं ते बाहेर जाताना दिसत आहेत. म्हणजे वर्किंग क्लासची संख्या कमी होते त्यामुळे तुमचा वर्किंग क्लास कमी झाल्यावरती ऑब्व्हियसली जे करंट वर्कर्स आहेत त्यांची वेजेस वाढवण्याची मागणी सुरू झाली आहे. तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लेशनच्या मुळे मजुरीची म्हणजे जी कॉस्ट ऑफ लेबर देखील वरती जायला सुरुवात झाली. त्यामुळे कुठेतरी जागतिक बाजारपेठेमध्ये ओव्हरऑल कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती त्याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतोय की एकतर डिमांड नाही आहे. त्यांनी ज्या प्रकारे ते प्रोड्यूस करत होते तेवढी डिमांड कुठेच राहिली नाही आहे. कॉस्ट ऑफ लेबर वाढली आहे, वर्किंग फोर्स कमी होतोय. सो हा एक वेगळ्या स्तरावरचा प्रॉब्लेम हा केवळ मार्केटशी निगडीत असा नसून इकॉनॉमीचा प्रॉब्लेम आहे ओव्हरऑल असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यांचं पडसाद त्या काही काळामध्ये देखील आपल्याला दिसू शकतात असं मला वाटतं. याच्यामध्ये आता आपण तुम्ही उल्लेख केलात की वाढतं वय म्हणजे तिकडचा जो वर्किंग फोर्स कामगार वर्ग जो आहे बाकीचे नोकरदार मंडळी या सगळ्यांमध्ये वाढतं वय हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर राहिला आहे. आणि मला वाटतं लगेच जसं वय वाढतंय तसतशी लगेच जी आहे ती आपल्याला मॅनफोर्स जे इमिजिएट ती काय रिप्लेस होऊ शकत नाही. मग येत्या काही काळामध्ये चीनला या प्रॉब्लेमला आणखी काही वर्ष फेस करावं लागू शकतं. ॲब्सोल्युटली लागणार आहे. आणि इनफॅक्ट तिकडे तर असं झालंय कारण वर्षानुवर्ष त्यांची 1 चाइल्ड पॉलिसी राहिली आहे. त्यामुळे असं देखील झालंय की एक व्यक्ती 4-5 जणांचं कुटुंब म्हणजे केवळ स्वतःचं पेरेंट्सचं नाही तर आपल्या पत्नीच्या स्पाऊसच्या पेरेंट्सचं देखील हे करतायत म्हणजे काळजी त्याला घ्यावी लागते. सो वर्किंग मेंबर्स 2 असतील. आपल्याकडे कसं होतं भारतामध्ये उलट आहे की जर फॅमिली 4 जणांची असेल तर 3 जण किंवा 2 जण त्यामध्ये काम करतात. सो काम करणारे अर्निंग मेंबर्स आहेत. सो डिपेंडंटचं एज तिकडे जास्त होत चाललंय. त्यामुळे देखील हा एक मोठ्या प्रमाणात त्यांना प्रॉब्लेम होताना दिसतोय. आणि हा लॉंग टर्म प्रॉब्लेम आहे म्हणजे हा ओव्हरनाईट सॉल्व्ह होणार नाहीये त्यांचा. सो त्याला येता काही काळ लागेल असं मला वाटतं. खरंय. आणि याच अनुषंगाने जसं नाईक सर सांगतात चीनमधली ही सगळी स्थिती आहे मात्र त्याचा भारतावर इम्पॅक्ट कशा प्रकारे होणार आहे आपण बघितलेलं होतं की घसरण झालेली होती. येत्या काळामध्ये याचे काय पडसाद उमटू शकतात या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. ब्रेक नंतर एक छोटासा ब्रेक. पैसा झाला मोठामध्ये बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चीनची घसरण आणि त्याचे भारतावर होणारे भारतीय बाजारपेठेवर होणारे परिणाम या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे. गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आपल्या सोबत आहेत. ब्रेक पूर्वी सर आपण चीनमधली स्थिती एकूणात तपशीलवार डिस्कस केलेली होती आणि आता आपण भारतावरचा इम्पॅक्ट त्याचा बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी मला वाटतं सुरुवातीला आपल्याला करन्सीपासूनच जायला पाहिजे. युआन आणि रुपी ही आपण तुलना बघूया एका चार्टच्या माध्यमातून आणि पुढे जाऊया. सर जर आपण हा एक गेल्या वर्षभरातला युआनचा चार्ट आहे वर्सेस US डॉलर. सर जर आपण बघितलं अश्विन तर सुरुवातीचा काही काळ म्हणजे भारतीय करन्सी नेहमी व्होलोटाईल राहिलेली आहे. म्हणजे ते आपण सारख्या सातत्याने डेप्रिशिएट होत आहोत. पण एक कालावधी होता की युआन एकदम स्टेडी राहिलं होतं. कुठेही ती म्हणजे ते डॉलरला पेग केली होती त्यामुळे कुठेही ती कुठल्याही परिस्थिती म्हणजे फॉल होत नव्हता. आणि अचानक तो फॉल त्यांना आता सुरू करायला लागला, डेप्रिशिएट करावं लागलं. कारण जे सध्या जे प्रॉब्लेम चालू आहेत चायनामध्ये तर ते फार काळ युआनला त्यांना स्टेडी ठेवणं मुश्किल होतं. मात्र आपण जर बघितलं तर आपण सातत्याने कुठेतरी आपलं इन्फ्लेशन आणि US मधलं इन्फ्लेशन ह्यातला जो फरक आहे त्याच्यासाठी करन्सीला फ्लेक्सिबल ठेवलं होतं. म्हणजे आपली करन्सी पूर्णतः फ्लेक्सिबल नाही आहे पण देखील म्हणजे आपण फार कंट्रोल्ड अशा ह्याच्यामध्ये राहिलो नाही. ह्याचा परिणाम झाला की एका वेळेला सडनली त्यांना डेप्रिशिएट करावं लागलं. सो सांगण्याचा मुद्दा हा आहे की कुठेतरी आपण
सातत्याने योग्य दिशेला आपले रेग्युलेटर्स आणि ओव्हरऑल आरबीआयचे पावलं येताना दिसत होती. बरोबर. आणि युआन आता सध्या जे आहे ते मला असं वाटतं की स्टॉक मार्केट्स किंवा इकॉनॉमीचा वॉर नसून हे एक येत्या काळामध्ये करन्सी वॉर येणार आहे. कारण त्यांची जसजशी करन्सी डेप्रिशिएट होत राहील तसतसं आपल्याला दिसेल की त्यांचे म्हणजे चायना ट्राय करेल की त्यांचं एक्सपोर्ट सेक्टर अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी करन्सी डेप्रिशिएट करत राहील आणि तेवढं आपल्या एक्सपोर्ट्सना थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकतं. आणि याच्यातली वरची वेव जी आहे ती भारतीय रुपी मधली आहे. आपण आता जो चार्ट बघत होतो त्यातली वरची वेव जी आहे ती भारतीय रुपीची होती आणि खालची वेव जी होती चायना युआनची होती. आणि आता आपण पुन्हा एकदा बघूया वरून जे आलेलं आहे जी रेड आहे ती इंडियन रुपी आहे आणि जी फ्लॅट आहे ग्रीन कलरची ती फ्लॅट युआनची होती. आणि युआन म्हणजे बऱ्याच एप्रिल ते ऑगस्ट या पॅच मध्ये ती कन्सिस्टन्सी दिसत होती. करेक्ट. त्यांनी कुठेही डेप्रिशिएट केलं नाही, मार्केट फोर्सेसना अलाइन केलं नाही. आणि आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की भारतावर याचे काय इम्पॅक्ट नेमका होऊ शकतो. आपण एक नजर टाकूया. भारतीय व्यापाराची वाढ अजूनही कमकुवत आहे. नाही, ऍब्सोल्युटली. आणि आता आपण जे न्यूजपेपरमध्ये देखील वाचतो किंवा ओव्हरऑल रिपोर्ट्स येत आहेत की ती ग्रोथ अजूनही नाही आहे. सो एक आहे हा ग्लोबल फॅक्टर जो चायना सगळ्यात मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनावरती आहे, मार्केटच्या मनावरती आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये ग्रोथ अजूनही कुठे आपल्याला ट्रान्सलेट होताना दिसत नाही आहे. ही रिस्क नक्कीच आपल्यासाठी देखील आहे. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे बँक क्रेडिट ज्याला म्हणतो, क्रेडिट ऑफ टेक आहे, ते अजूनही एवढं झालं नाही. म्हणजे लोक अजूनही गुंतवणुकीसाठी बिझनेसमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज घेत नाही. दिस इज अ साईन की बिझनेसेस जर इम्प्रूव्ह व्हायला लागले तर मग बिझनेसेस जाऊन कर्ज घ्यायला सुरुवात करतात. सो ते कुठेतरी क्रेडिट ऑफ टेक आत्तापर्यंत होताना दिसत नाही. हे झालं इकॉनॉमीवरचा. तिसरा महत्त्वाचा जो फॅक्टर आता आपण बघितला तो स्टॉक मार्केटच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये ब्लूचिप कंपन्यांचे स्टॉक्स खालती आले. म्हणजे जवळजवळ 75% ब्लूचिप कंपन्या या 50% आपल्या ऑल टाइम लो मध्ये होत्या. मात्र स्मॉल आणि मिड कॅप मधल्या ज्या स्पेस मधल्या कंपनीज आहेत स्मॉल आणि मिड कॅप सेक्टरच्या त्या 52 वीक हायला होत्या गेल्या वर्षभरात. सो कुठेतरी हा पॉइंट आपण लक्षात घेतला पाहिजे की मार्केट्समध्ये करेक्शन होताना दिसलंय आपल्याला. पण मार्केटमधलं करेक्शन हे लार्ज कॅपमध्ये जास्त प्रमाणावर झालंय. मार्केटमधलं करेक्शन हे स्मॉल अँड मिड कॅप स्पेसमध्ये झालं नाही गेल्या काही कालावधीमध्ये. आता गेल्या काही दिवसांमध्ये परत आपल्याला ते सुरुवात होताना दिसली. सो एक असा आपल्याला मुद्दा म्हणता येईल की ज्या चांगल्या कंपनीज होत्या आणि त्यांनी देखील परंतु त्यांनी त्यांचं कॅपिटल व्यवस्थित वापरलं नाही, त्यांना मार्केट्सनी पनिश केलं. आणि ज्या छोट्या कंपनीज आहेत त्यांना फेवर करताना आपल्याला दिसलं. पण ही एक छोटीशी साईन ट्रिकी आहे की जेव्हा स्मॉल अँड मिड कॅप ऑल टाइम हाय आहेत आणि लार्ज कॅप एकदम ऑल टाइम लो आहेत 52 वीकचे, तर ते कुठेतरी करेक्शन होऊ शकतं. कुठेतरी आयदर स्मॉल अँड मिड कॅपमध्ये करेक्शन होऊ शकतं किंवा याचा अर्थ असा देखील आहे की लार्ज कॅप वरती देखील येत्या वर्षात जाऊ शकतील, म्हणजे जाण्याचा स्कोप राहतो. सो ही एक साईन थोडीशी आपल्याला बघितली पाहिजे बारकाईने असं मला वाटतं. आणि आता एपिसोड एंड करताना आपण 2 चार्ट आणखीन याच अनुषंगाने आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि ते नाईक सर आपल्याला एक्सप्लेन करतील. आपण बघूया नाईक सर. सो आपण हा जो चार्ट बघत होतो की गेल्या वर्षभरातला साधारणतः अशा प्रकारे राहिलं की जी आपण वरच्या लाईन्स बघतो त्या मिड अँड स्मॉल कॅप कंपनीज आहेत की वर्षभरात त्यांनी साधारणतः 5% आसपास ते बास्केट वरती गेलं. वेरएज लार्ज कॅप जी खालची लाईन आहे ती 9% आसपास खालती जाताना आपल्याला दिसली. सो हा एक क्लिअर डिफरन्स राहिला की ब्रॉड मार्केट्समध्ये मार्केट चालले नाहीत, पण स्मॉल अँड मिड कॅप स्पेसमध्ये मार्केट्स नक्कीच चांगले थोडासा बेटर परतावा त्यांनी दिला. एक लक्षात घ्या यामध्ये, आणि आपण जर बघितलं ना तर गेल्या वर्षभराचं मार्केट्स असं होतं की हा एक अत्यंत चढ उताराचं वर्ष राहिलं असं आपल्याला दिसू शकतं. आणि मला एक असं आठवतं की माझ्या एका मित्रांनी एकदा म्हटलं होतं की मार्केट्सचा जो ग्राफ आहे तो ECG सारखा असला पाहिजे. याचा अर्थ जर ECG आपला असा असो, हा ECG सारखाच ऍक्च्युली दिसतो, तर ऍक्च्युली देर इज लाईफ इन द मार्केट. जर हा फ्लॅट असेल एकाच दिशेला, आणि गुंतवणूकदारांची आणि आपली सगळ्यांची माझी देखील अपेक्षा होती की गेल्या वर्षभरात एक स्टेडी 10% 5% रिटर्न्स येतील, पण ते तसं होत नाही. मार्केट्स विल ऑलवेज प्रूव्ह अस रॉंग. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या कालावधीमध्ये इमोशन्सवरती कंट्रोल करणं, ह्या चढ उताराला न घाबरता आपल्या ऍसेट अलोकेशनकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं असं मला वाटतं. जाता जाता आणखी एक आपण याच संदर्भातला चार्ट बघूया आणि आपण एपिसोड वाइंड अप करणार आहोत. आपण बघूया.
आपण जर हा चार्ट, आणि माझ्यासाठी मला वाटतं की हा सगळ्यात महत्वाचा असा चार्ट आहे की ही जी लाल लाईन आहे, म्हणजे आता असं बऱ्याचदा आपण वाचतो आणि गेल्या काही कालावधीमध्ये ऑइल कंट्रीजमधनं पैसे, बरेचसे ऑइल कंट्रीजचे इन्व्हेस्टर्सचे भारतातले पैसे निघून गेले आहेत. आणि आपण सारखं वाचत असतो की US मधले मार्केट चालत आहेत, USचे व्याजदर वाढत आहेत, तर FIIs निघून जातील, इंडियन मार्केट्स अट्रॅक्टिव्ह नाही राहणार आहेत. पण जर हा आपण चार्ट बघितला तर गेल्या 10 वर्षाचा चार्ट आपण बघतो, तर लाल लाईन आहे ना ती इंडिया मार्केट्स आहे, US डॉलर मधली, टॉप मधली. आणि इव्हन चायना एवढी स्ट्रॉंग असून देखील ग्रोथ जी आली आहे ती आपल्या मार्केट्स मधून आली आहे. सेकंड जी लाईन आहे ती US ची आहे, आणि थर्ड जी आहे ती शांघाय म्हणजे चायनीज मार्केटची आहे. सो गेल्या 10 वर्षात 165% आसपास रिटर्न, 12 वर्षाचा हा कालावधी आहे, तर 165% रिटर्न दिले शांघाय स्टॉक एक्सचेंजने US इन्व्हेस्टर्सना, US डॉलर्समध्ये, परदेशी गुंतवणूकदारांना. आणि डाव जोन्सचे 168% रिटर्न्स राहिले, वेअरएज हे आणि ग्रॉस आहेत. इंडियाचे रिटर्न 3.5% राहिलेत. सो सगळं झाल्यानंतर देखील इंडिया हॅज बीन अट्रॅक्टिव्ह. FIIs कॅनॉट इग्नोर इंडिया स्टोरी. जसं आपण मगाशी म्हटलं की वाढतं एज, ह्या सगळ्यांमुळे चायनामध्ये एक परमनंट डॅमेज झालंय. गेल्या वर्षभरामध्ये जे डॅमेज झालंय ना, ते चायनातलं डॅमेज हे परमनंट डॅमेज आहे. इंडियामध्ये डॅमेज अजून देखील होऊ शकतं, मार्केट्स अजून देखील खालती जाऊ शकते, पण ते परमनंट डॅमेज आहे का, ते सिस्टमिक रिस्क आहे का, ओव्हरऑल कंट्रीची रिस्क आहे का, तर मला असं नाही वाटत. फंडामेंटली आपल्याला काही रिस्क आहे, मार्केट्स करेक्ट होतील. पण मला वाटतं की जेव्हा ओव्हरऑल भीतीयुक्त वातावरण होतं तेव्हा आपण जर म्हणजे डू द अपोजिट, वी हॅव टू डू द अपोजिट, शो करेज अँड स्टे इन्व्हेस्टेड और कीप इन्व्हेस्टिंग नाउ. दिस विल बी वन ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटीज टू इन्व्हेस्ट. बरोबर, म्हणजे वाइंड अप करताना तुमचा हाच सल्ला असेल प्रेक्षकांना, आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना, की थोडंसं गट्स दाखवा, मात्र त्याच वेळी घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की येत्या काही कालावधीमध्ये रिसेंट करेक्शन ही एक चांगली अपॉर्च्युनिटी देऊ शकतं. अजून देखील करेक्शन होईल, पण तुम्ही तुमचं ॲसेट अलोकेशन, तुमचे गोल्स लक्षात ठेवून लॉंग टर्म गुंतवणूक केली तर नक्कीच चांगले रिटर्न्स येईल. निश्चित. तेव्हा जसं नाईक सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला की जरी आता घसरगुंडी आपल्याला बघायला मिळालेली असती शेअर मार्केटमध्ये, तरी याने घाबरून जायचं काही कारण नाहीये. थोडंसं तुम्ही सतर्क राहा, अलर्ट राहा आणि घडामोडी बघा आणि त्यानुसार पावलं टाका. हे सगळे चार्ट्स आम्ही तुमच्यासाठी आणलेले होते, ज्याच्यातनं तुम्ही निश्चित बोध घेतला असेल. माझी खात्री आहे सर. खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आता आपण भेटणार आहोत आपण नवीन विषयाचा पैसा झाला मोठामध्ये. आज इकडेच थांबतोय. बघत राहा ABP.